पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून एक वेगळंच दृश्य दिसत होतं. एका साध्या 70 वर्षांच्या आजीबाई रोज कुठे ना कुठे दिसायच्या. नाव होतं कमला. केस पूर्ण पांढरे झाले होते. चालताना थोडं वाकून चालायच्या आणि चेहऱ्यावर खोलवरच्या सुरकुत्या. लोकांना त्यांना पाहिल्यावर वाटायचं, बिचारी, आयुष्यात खूप कष्ट सोसले असतील. त्या बहुतेकदा भाजीपाला घेऊन येताना किंवा किराणा सामान उचलताना दिसायच्या. हातातील कापडी पिशवीनं त्यांना त्रास व्हायचा आणि त्या दमून रस्त्याच्या कडेवर थोडा वेळ बसायच्या. लोक दयाळूपणानं कधी त्यांना पाणी द्यायचे, कधी थोडं खायला द्यायचे. काही लोक तर त्यांना भिकारी समजून पैसेही द्यायचे. पण खरी गोष्ट मात्र वेगळीच होती. जग तसं दिसतं तसं नसतं, ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी उतरली होती. कमलाजींच्या आयुष्यात असं काहीतरी दडलेलं होतं, ज्याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. आदित्य नावाचा एक तरुण विद्यार्थी रोज कॉलेजला जाताना त्या आजींना पाहायचा. त्याला त्यांची दया वाटायची. पण एक दिवस असं काही घडलं, ज्यामुळे आदित्य पूर्णपणे हादरून गेला. त्या दिवशी त्यानं आजींना झाडाखाली दमलेलं पाहिलं. त्यानं त्यांना पाणी आणि पोळी दिली. आजींनी फक्त "धन्यवाद बाळा" असं म्हटलं आणि निघून गेल्या. पण आदित्यच्या मनात प्रश्न निर्माण झाले. कुतूहलाने तो त्यांच्या मागे गेला. त्याला वाटलं, या आजी मंदिरात किंवा झोपडपट्टीत राहत असतील. पण आश्चर्य म्हणजे त्या एका जुन्या चाळीतल्या नीटनेटक्या घरात शिरल्या. आदित्यने खिडकीतून पाहिलं तर त्याचे डोळे विस्फारले. आजी मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होत्या. "सौदा पक्का झालाय. माझं 1% कमिशन उद्यापर्यंत खात्यात टाका. 45,000 रुपये हवेत." आदित्यच्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार झाला. 1% कमिशन? 45,000 रुपये? म्हणजे हिने 49 लाख रुपयांचा सौदा केला आहे का? त्याला विश्वासच बसत नव्हता की रस्त्यावर बसणाऱ्या, गरीब वाटणाऱ्या या आजी इतके पैसे कमवतात. त्याने ठरवलं की दुसऱ्या दिवशी थेट विचारायचं. सकाळी आदित्य त्यांच्या घरी गेला आणि त्याने थेट विचारलं, "आजी, तुम्ही नेमकं काय करता?" आजी शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, "बाळा, तू योग्य वेळी आलास. आता तुला माझं खरं आयुष्य सांगते." त्यांनी लहानपणातील संघर्ष, लवकर झालेलं लग्न, त्यानंतर नवऱ्याने टाकलेली साथ, भाड्याच्या घरातील त्रास, गुंडांशी सामना, सगळं उलगडलं. कमला आजी म्हणाल्या, "मी आयुष्यभर संघर्ष केला. शिवणकाम, छोट्या छोट्या नोकऱ्या आणि समाजासाठी केलेल्या आंदोलनांमुळे मला जगण्याची ताकद मिळाली. पण हळूहळू मी लोकांच्या घरजमिनीच्या व्यवहारात मदत करू लागले. लोक 2% कमिशन घेतात, पण मी फक्त 1% घेते." त्या दिवशी 41 लाख रुपयांचा सौदा झाला. त्यावर मला 45,000 रुपये मिळाले. त्यापुढे म्हणाल्या, "बाळा, पैसा ही खरी श्रीमंती नाही. समाधान आणि धैर्य हाच खरा खजिना आहे." मी अजूनही लोकांमध्ये मिसळते, रस्त्यावर फिरते, कारण मला जमिनीवर राहणाऱ्या मेहनतकऱ्यांची आठवण करून द्यायची असते. त्यातून मला नवी ऊर्जा मिळते. आदित्य भावूक झाला. त्याने आजींचे पाय धरले आणि माफी मागितली. त्या म्हणाल्या, "रडू नकोस, जेवून जा." आणि त्या क्षणापासून आदित्यने ठरवलं की तोही नेहमी समाधानी राहील आणि संघर्षातून शिकलेले धडे विसरणार नाही.